नमस्कार मित्रांनो, धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, सर्व राज्यातील लाडकी बहिणींना अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। मित्रांनो, आता येथे बऱ्याच दिवसापासून राज्यातील सर्व लाडकी बहिणी 6व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होते, परंतु आता येथे राज्य सरकारने लाडक्या बहिणींना येथे 6वा हप्ता देण्यात येथे सुरुवात केलेली आहे। काही महिलांच्या खात्यात येथे 6वा हप्ता मिळाला व काही महिलांच्या खात्यात येथे 31 डिसेंबरपर्यंत मिळणार आहे। ज्या महिलांना आतापर्यंत येथे 6वा हप्ता मिळाला आणि त्यांना येथे पूर्णपणे 31 डिसेंबरपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये येथे 6वा हप्ता हा 1500 रुपयाचा येईल। मित्रांनो, यामध्ये काही महिलांचे येथे प्रश्न होते। राज्य सरकारने जाहीरनाम्यामध्ये येथे 2100 रुपये येथे कबूल केलेले होते, परंतु मित्रांनो, राज्य सरकारने हा 1500 रुपयाचा हप्ताच का दिला असा प्रश्न लाडक्या बहिणींना येथे येत आहे। तर मित्रांनो, हा येथे आर्थिक निधी हा येथे 2024चा होता। त्यानंतर मित्रांनो, आता येथे 2025चा येथे अर्थसंकल्प मांडल्यानंतर 2025मध्ये येते म्हणजे पुढील महिन्यामध्ये येते लाडक्या बहिणींना येथे 2100 रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येतील। परंतु आता येथे सोशल मीडियाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना येथे 6वा हप्ता मिळाल्यानंतर, ऑक्टोबरचा 6वा हप्ता मिळाल्यानंतर लाडक्या बहिणींना या योजनेच्या माध्यमातून स्कूटी मिळणार आहे असा येथे व्हिडिओ व्हायरल येते सत्य समोर येत आहे। तर मित्रांनो, आता याच्यामध्ये सत्यता काय आहे व खोटे माहिती काय आहे याबाबतची सर्व अपडेट या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। खरंच लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून स्कूटी मिळणार आहे का? काय सत्यता आहे ते जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। नवीन आला असाल मित्रांनो तो आताच या व्हिडिओला लाईक आणि आता सबस्क्राईब करून ठेवा। तर चला मित्रांनो, वेळ न करता काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। तर यामध्ये आपण बघू शकता, महायुती सरकारला सत्ता मिळून दिलेल्या लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत एक मेसेज व्हायरल झाला आहे। महत्त्वाचे म्हणजे लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे। मित्रांनो, त्यातच लाभार्थी महिलांना टार्गेट करून हा मेसेज व्हायरल करण्यात आलेला आहे। महिलांना आता सरकारकडून स्कूटी मिळणार आहे असा हा मेसेज आहे। व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे की महिलांसाठी केंद्र सरकार स्कूटर देणार आहे। यासाठी 35,000 रुपये मिळणार आहेत। ज्या लाभार्थ्यांना स्कूटर हवा आहे त्यांनी लिंकवर असंही मेसेजमध्ये म्हटलं आहे। आणि मित्रांनो, यामध्ये तुम्ही बघू शकता हा खोटा मेसेज आहे। साम टीव्हीने केलेल्या सत्यतेच्या पडताळणीमध्ये हा दावा येथे फोल म्हणजे येथे खोटा ठरलेला आहे। अशी कुठलीही योजना केंद्र व राज्य सरकारने आणलेली नाही, त्यामुळे कुणीही चुकीच्या लिंकवर क्लिक करू नये असं आवाहन करण्यात आलेलं आहे। अनोळखी लिंकवर क्लिक केल्यास नुकसान होऊ शकतं, त्यामुळे महिलांनी आमिषाला बळी पडू नये असे येथे साम टीव्हीने येथे स्पष्टता येथे मांडलेली आहे। मित्रांनो, जर एखादी लिंक आली महिलांना तर त्या महिलांनी जर त्या लिंकवर येथे क्लिक केले तर मित्रांनो, त्या महिलांचे येथे सर्व बँक खाते येथे खाली केल्या जाईल अशा मेसेजच्या माध्यमातून येथे फसवेगिरीचे असे मेसेज येथे पाठवल्या जातात, लिंक पाठवल्या जातात। मित्रांनो, कोणत्याही प्रकारची लाडक्या बहिणींना येथे स्कूटी देणार नाही असा राज्य व केंद्राचा कोणताही निर्णय नाही, कोणताही योजना नाही व कोणतीही येथे GR आलेला नाही। मित्रांनो, अशी लिंक येथे फसवेगिरी ठरू शकते आणि या फसवेगिरीमध्ये लाडक्या बहिणींनी येथे फसू नये। तर असा महत्त्वाचा व्हिडिओ होता। व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक आणि जाता सबस्क्राईब करून ठेवा। तर चला मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।